साताऱ्यात हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचे आवाहन। नवी मुंबईतील यशस्वी शिंदे हिच्या हत्येच्या जिहादी कृत्य व बजरंग दलच्या बजरंगी याचा भर रस्त्यात निघरून खून केल्याच्या निषेधार्थ आज सातारा येथे हिंदुत्ववादी बजरंग दल संघटनांकडून बंद पुकारण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी लाडकी लेक किंवा लाडका लेक बहीण योजना राबवण्यापेक्षा आपली बहीण किंवा लेक कसे सुरक्षित राहतील याकडे सुद्धा लक्ष द्यावे अशी विनंती बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली। जय श्रीराम। आज सकाळपासून आम्ही इथं पवई नाका सातारा येथे उभे आहे। काल बजरंग दलच्या वतीने सातारा बंदचं आवाहन केल्यानंतर आज सकाळपासून जवळपास 80 ते 90% साताऱ्यातल्या व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत आपली दुकाने किंवा व्यवहार बंद ठेवलेले आलेले आहे। त्याबद्दल आम्ही सर्व व्यापाऱ्यांचे आभार आहोत। सर्वांनी असंच शांततेत बंद पाळून दिवसभर शांतता राखावी। त्याच्यानंतर हे जे काही कठोर कायदा करण्याविषयी आमची मागणी आहे त्या संदर्भात आपण सहकार्य करावे हीच आमची मागणी आहे। मी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष विजय कृष्णा गाढवे आज सातारा शहर हे बंद ठेवण्याचं आवाहन सकल जनतेला केल्यामुळे जनतेने त्यात प्रतिसाद देऊन जवळजवळ 80 ते 90% सातारा बंद झालेला दिसतंय आपल्याला। त्याचं मुख्य कारण मध्ये यशस्वी शिंदे या तरुण मुलीला जिहाद्यांनी हाल करून मारलेला आहे, बिभत्सपणे मारलेला आहे। त्याच्या शरीराचे तुकडे करून त्याचबरोबर गुप्तांगात सुरा खुपसून त्याची छाती कापली गेलेली आहे आणि भर रस्त्यात निर्गुण खून केलेला आहे। दुसरी घटना बजरंग दलचे बजरंगी जो कार्यकर्ता आहे त्यालाही भर रस्त्यात अगदी पोलिसांच्या समक्ष भोगसून त्याची हत्या करण्यात आलेली आहे। या दोन्हीचा निषेध म्हणून आज बंद पुकारलेला आहे। महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, लेक माझी लाडकी किंवा माझी बहीण लाडकी या काय अशा ज्या योजना आहेत या योजनेबरोबरच माझी बहीण कशी सुरक्षित राहील या पद्धतीनं मोठ्यात मोठे कायदे कडक कायदे करून जिहाद्यांच्यावर योग्य कठोर कारवाई करावी, त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आमची विनंती आहे। जय श्रीराम। बजरंग दल जय श्रीराम, बजरंग दल जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, बजरंग दल जय श्रीराम, बजरंग दल जय श्रीराम, गाड़ी गाड़ी साइड उरणमध्ये आपल्या हिंदू मुलीवरती हल्ला झालेला आहे। त्यानंतर धारावीतल्या दारावरती बजरंग दलाच्या ज्या प्रकारे त्याला निर्घुण त्याची हत्या करण्यात आलेली आहे त्याबद्दल आज आम्ही निषेध नोंदवलाय आणि त्याबद्दल सातारा कडकडीत बंद ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे आणि सगळ्या व्यापारी वर्गांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे। आज 100% पूर्णपणे आज व्यापारी पेठ बंद दिसतीये सातारमध्ये। त्यामुळं आमची एवढीच मागणी आहे की या जिहाद्याला, या लव जिहाद्याला पहिल्यांदा चौरंगा करून त्याची भर चौकात त्याला फाशी द्या, त्याचे पूर्णपणे हातपाय तोडले जातील। या प्रकारे काहीतरी तुम्ही नियोजन करा असं सरकारला आमची मागणी आहे। लवकरात लवकर आमच्या ताईला आणि आमच्या दादाला न्याय हा मिळालाच पाहिजे। जय श्रीराम, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी प्रणव शिर्के, बजरंग दल सातारा। नवी मुंबई जो प्रकार झाला यशस्वी शिंदे आमच्या बहिणीवरती ज्या पद्धतीने तिला मारण्यात आलं, तिचे स्तन कापले, गुप्तांगावरती जव्हार केली, एवढी निर्गुण हत्या तिची केली तरी सुद्धा अजून समाज शांत कसा? त्या जिहाद्याला, त्या जिहादी वृत्तीच्या आकडाला खरं तर मृत्यूदंड दिला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाच्या पाटलाचा चौरंग केला होता। ज्या पद्धतीने दुःशासनानं द्रौपदीची साडी काढण्याचं पाप केलं त्यावेळेला भीमानं दुःशासनाची छाती फोडून रक्त पिलेलं। ह्या कलियुगामध्ये जर असं महिलांच्यावर अत्याचार होत असतील तर हिंदू धर्म बजरंग दल, विशेषतः बजरंग दल हा अन्याय सहन करून घेणार नाही एवढंच सांगतो। जय श्रीराम।